आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। नांदणीमधील स्वर्गीय आबगोंडा पाटील म्हणजे जातीयतेच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक समाजासाठी सामाजिक कार्य करत होते। जी व्यक्ती सर्वांच्या बदल भावाने वागते त्याच व्यक्तीच्या त्यांनी केलेल्या कार्याचा इतिहास अजरामर असतो। म्हणूनच नांदणी गावामध्येच तर त्याचे सामाजिक कार्य व गोरगरिबांच्या अडचणीवर मनापासून कार्य करत होते। म्हणूनच आज त्यांचे नाव अजरामर आहे। स्वर्गीय लोकनेते शामराव अण्णा पाटील त्यांचे जवळचे स्नेही होते। एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय लोकनेते शामराव अण्णांच्या जवळ प्रामाणिकपणे होते आणि म्हणूनच आज त्यांचे चिरंजीव आदरणीय ॲडव्होकेट मनोज आबगोंडा पाटील साहेब मुंबईच्या हायकोर्टामध्ये वकील म्हणून कार्यरत आहेत। इतक्या लहान वयामध्ये वकिली करत आपल्या पित्याच्या कार्याचा वसा घेऊन त्यांच्या स्मरणार्थ या शिरोळ तालुक्यातील नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते आहेत अशा लोकांना आपल्या वडिलांच्या नावाचा गौरव पुरस्कार देऊन आज गेली 12 वर्ष आपल्या माध्यमातून कार्य करत आहेत। आजच्या कार्यक्रमाला आजी माजी आमदार खासदार या सर्वांचे स्नेहसंबंध चांगले होते। म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून या शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार माजी आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब, तसेच माजी खासदार राजू शेट्टी साहेब, तसेच दत्त साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय गणपतराव दादा पाटील आणि शिरोळचे माजी आमदार आदरणीय उल्हासजी पाटील साहेब, नांदणी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नांदणी गावातील प्रतिष्ठित नागरिक व या पुरस्कार सोहळ्याला महिलांची व पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। समारंभाचे अध्यक्ष श्री नेमिनाथ बळवंत जुगळे गुरुजी, नांदणी आदर्श कृषीभूषण पुरस्कार माननीय श्री भूपाल बाबू शंभू शेटे, विशेष सन्मान डॉक्टर श्री भीमराव गणपतराव पाटणकर आणि समाजसेवक पुरस्कार श्री अशोकराव माने यांना देण्यात आला। सुरुवातीला दीप प्रज्वलन करून पाहुणे यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले। प्रास्ताविक ॲडव्होकेट मनोज पाटील साहेब यांनी केले। मनोगत प्राध्यापक क्वानवे सर व अनेक मान्यवरांनी व आमदार राजेंद्र पाटील साहेब, माजी आमदार उल्हासजी पाटील, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी या सर्वांनी स्वर्गीय लोकनेते आबगोंडा पाटील यांच्या केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन या कार्यक्रमाचा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आदर्श ठेवला। त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमाला नांदणी, हरोली, चिपरी, धरणगुत्ती परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते।